शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर संदर्भात अपडेट आले होते. भरपूर शेतकऱ्याला मोबाईल नंबर अपडेट करा, मोबाईल नंबर चेंज करा म्हणून असे काही नोटिफिकेशन आले, काही मेसेज आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी काय केलं की वेबसाईटवर जाऊन मोबाईल नंबर अपडेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी तो एरर त्या ठिकाणावर जात नव्हता आणि तो ऑप्शन, तो एरर पुन्हा जशाच तसा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता. मग भरपूर अशा कमेंट आल्या. आपण जो व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या की मी मोबाईल नंबर अपडेट केला आहे, परंतु तो तसाच आणखीन त्या ठिकाणी दिसत आहे. मग त्यानंतर जे आहे ती वेबसाईट ही पूर्णपणे डाऊन झाली आणि त्या वेबसाईटवर कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना काम करता येत नव्हतं. आपला जो MKMT ID टाकल्याच्या नंतर आहे तो वेबसाईट ही पूर्णपणे एक वेबसाईटवर एरर आपल्याला पाहायला मिळत होता. पण आता ही वेबसाईट सुरळीत झाला असं म्हणता येणार नाही, कारण नवीन फॉर्म अप्लाय करताना अप्लाय होत नाही. तिथे आधार नंबर तर टाकल्याच्या नंतर जो काही ॲड्रेस मेन्शन करायचा आहे तर तो ऑप्शन त्या ठिकाणी लाईव्ह होत नाही. त्याच्यामुळं आणखीनही वेबसाईट जी आहे ती सुरळीत झाली नाही. याच्यामध्ये जो IT विभाग आहे तो कसा काम करतोय काही समजत नाही, कारण वेळोवेळी वेबसाईट ही डाऊन जाते. आता भरपूर शेतकऱ्याचं या फॉर्म भरता वेळेस पण पेमेंट अडकलेलं आहे, वेबसाईट डाऊन जाते त्यामुळं, आणि ते पेमेंट अद्याप हे रिटर्न झाले नाही. अशा शेतकऱ्यांनी RBI ला कंप्लेंट करू शकता. RBI चा मेल ID जो आहे तिथे तुमचं पेमेंट कटलेलं आहे म्हणून तुम्ही मर्चंटच्या विरोधात कंप्लेंट त्या ठिकाणी RBI ला कंप्लेंट करू शकता. त्यानंतर तुमचं जे काही पेमेंट अडकलेलं आहे ते परत येईल. आपला विषय जो आहे तो मोबाईल नंबर अपडेशनचा आहे. मोबाईल नंबर अपडेशनला जो प्रॉब्लेम येत होता त्यामध्ये जे आहे ते फक्त आता वेबसाईट त्यांनी सुरळीत केली आहे आणि आता नंबर अपडेट केल्याच्या नंतर जे आहे तर त्या ठिकाणी एक पॉपअप मेसेज शो करतो तुम्हाला की तुमचा जो काही आहे तो नंबर अपडेट झालेला आहे, परंतु तो ऑप्शन जशाच तसा त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हाही पाहायला मिळतो. पुन्हाही तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायला सांगत आहे. मग याच्यामध्ये झालंय असं की बा हे का पुन्हा आपल्याला अपडेट करण्यासाठी सांगताय, मग शेतकरी पुन्हा अपडेट करायचा आहे का? मित्रांनो बघा, एक तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करताना सर्वात प्रथम तर तो मोबाईल नंबर कोणत्याही PM कुसुम असो, मेडा असो, याच्यामध्ये तुम्ही तो मोबाईल नंबर वापरलेला नसावा. हाच फ्रेश मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट करायचा आहे. आणि मोबाईल नंबर अपडेट केला, तुम्हाला पॉपअप मेसेज आला, OTP टाकून तुम्ही व्हेरिफिकेशन करून मोबाईल नंबर अपडेट केल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला काहीही करायचं नाही. तो ऑटोमॅटिक 2-3 दिवसानं 4 दिवसानं जो आहे तो तुम्हाला व्हेरीफाय करून त्या ठिकाणाहून तो ऑप्शन हा निघून जाणार आहे. परंतु शासनाला आणखीन एक विनंती आहे, एक IT विभागाला पण एक विनंती आहे त्यांच्या, की त्यांनी जो मोबाईल नंबर अपडेशनचे प्रॉब्लेम दिलेत, मोबाईल नंबर अपडेशनचे जे ऑप्शन दिलेत ते फक्त डुप्लिकेट नंबर, म्हणजेच त्यांना एकच मोबाईल नंबर हा मल्टिपल फॉर्मला लावलेला आहे, एकच मोबाईल नंबर हा एकापेक्षा जास्त फॉर्मसाठी वापरलेला आहे, अशाच शेतकऱ्यांना जे आहे ते त्यांनी अपडेट दिलं आहे. पण आता इथे आणखीन एक इश्यू आहे की ज्या शेतकऱ्याचे मोबाईल नंबर चुकलेले आहेत, ज्या शेतकऱ्याचे मोबाईल जे आहेत ते फॉर्म भरता वेळेस गलत झालेले आहेत, त्यांच्यासाठी यांनी हा ऑप्शन दिलेला नाहीये. तर त्या लोकांसाठी हा ऑप्शन देणं गरजेचं आहे. आणि फॉर्म भरून घेते वेळेस, ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस शेतकऱ्याला OTP पाठवून जो आहे तो त्याचा मोबाईल नंबर हा पडताळणी करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये झालंय असं की ज्या शेतकऱ्यांनी आता फॉर्म भरलाय, पुढे प्रक्रिया घेऊन गेलेत, तो मोबाईल नंबर संपूर्ण चुकीचा तिथे गेला होता आणि त्यानंतर सगळ्या काही तुम्ही प्रक्रिया, पैसे भरून वगैरे या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यात आणि आता वेंडर सिलेक्शनच्या वेळेस त्यांना OTP येत नाही. मग करायचं काय? तुमच्याकडे तक्रारी केल्यात, मेल पाठवलेत, परंतु तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा रिप्लाय येत नाही. मग या शेतकऱ्याला तुम्हाला जो आहे तर मोबाईल नंबर अपडेशनचा ऑप्शन, मोबाईल नंबर चेंजेसचा ऑप्शन तिथं देणं गरजेचा होता, देणं बंधनकारक होता. परंतु तुम्ही तसं न करता तुम्ही तुमचे त्यांचे डुप्लिकेट नंबर शोधले आणि त्यांना ते हे देऊन टाकलं की ऑप्शन देऊन टाकला. आता घरामध्ये कधी कधी कोणाचा एकच मोबाईल असतो, कोणा शेतकऱ्याकडं ज्याचे समजा भाऊ आहेत, वडिलाच्या नावावर आहे, त्यांच्याकडे मोबाईल नसतात, कुणा पत्नीच्या नावावर आहे, त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसतात. या सगळ्या गोष्टीचा जर विचार करायला गेला तर हा मोबाईल नंबर अपडेशनचा प्रॉब्लेम होता. ज्या शेतकऱ्याचे मोबाईल नंबर चुकले, ज्याला संपर्क होत नाही, अशा शेतकऱ्याला मोबाईल नंबर चेंजेसचे ऑप्शन द्यायला हवे. आणि मुळात तर या योजनेअंतर्गत जे तुम्ही जो फॉर्म डिझाईन केलाय, जो फॉर्म तुम्ही भरायसाठी जे डेव्हलप केले पोर्टल, हे पूर्णतः चुकीचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम तुमची प्रोसिजर पाहिजे, तुम्ही एकतर शेतकऱ्याची प्रोफाईल बनवून घ्यायला हवी, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा आधार नंबर तिथेच व्हेरीफाय करायला हवा आणि त्यानंतर प्रोफाईल मधून तुम्ही त्याला अप्लाय करण्यासाठी ऑप्शन द्यायला हवा, जेणेकरून त्यामध्ये पूर्ण शेतकऱ्याचा जो डेटा आहे
तो तिथे त्याला शेतकऱ्याला ऑनलाईन पोर्टलवर डेटा दिसायला हवा। त्यानंतर ज्याही कंपनीची कंप्लेन आहे, ज्या कंपनीचा पंप त्यांनी नोंदला ती पूर्णपणे तिथे त्याला डेटा असायला हवा, त्याची वर्क ऑर्डर, त्याचा जो गॅरंटी वॉरंटी कार्ड सगळं काही त्या लॉग इनला शेतकऱ्याला दिसायला हवं। कधीही लॉग इन केलं आधार किंवा मोबाईल नंबरनं, कधीही भविष्यात पोर्टल शेतकऱ्यांना लॉग इन केल्याच्या नंतर आपला पंप कधी बसला होता, आपल्या पंपाचं स्थिती काय आहे, वॉरंटी किती दिवस राहिलेली आहे, हे सगळं त्या ठिकाणावर शेतकऱ्याला जे आहे ते समजायला हवं। परंतु इथे तुम्ही फक्त एक फॉर्म डिझाईन केला आणि त्या फॉर्म अंतर्गत शेतकऱ्याचे जे काय आहे ते माहिती भरून घेतली जाते आणि तोही फॉर्म त्याच्यामध्ये काही त्रुटी आल्या, काही बदल आला तर पूर्णतः किचकट फॉर्म आहे। तुम्ही 1000 वेळा तिथे डॉक्युमेंट अपलोड करा, ते डॉक्युमेंट घेत नाहीये, ते पुन्हा पुन्हा त्रुटीत फॉर्म टाकला जातं। मग तुम्ही मॅन्युअल पैशासाठी करता का काय करता हे आम्हाला माहित नाहीये, पण असे शेकडो शेतकरी आहेत की ज्याचे फॉर्म त्रुटीत आले आणि आतापर्यंत त्या शेतकऱ्यांना त्रुट्या निघल्या नाहीत। असे लाखो शेतकरी म्हणलं तरी हरकत नाही। माझ्याच गावामधून एक 5 ते 6 शेतकरी आहेत की ज्याच्या त्रुट्या निघत नाहीयेत। सर्व काही बरोबर आहे, परंतु जर ते डॉक्युमेंट तिथे अपलोड करत गेला पुन्हा तर पुन्हा तो फॉर्म त्रुटीमध्ये येतो। याचं कारण काय आणि कारण सुद्धा तुम्ही मेन्शन करत नाहीये, फक्त एवढे डॉक्युमेंट अपलोड करा म्हणून देतात की बुवा त्या त्रुटी आली, त्याचं ते कशामुळे त्रुटी आली ते तरी मेन्शन करा ना, की तुमचा मोबाईल नंबर चुकलाय, तुमच्या डॉक्युमेंटवर जो काही क्षेत्र आहे तो बरोबर नाही, विहीर मांडलेला नाही, हे सगळं जे आहे ते तुम्ही तिथे मेन्शन करायला हवं आणि नंतरच तुम्ही ते फॉर्म त्रुटीत टाकायला हव्यात। नंतर शेतकरी नेमका काय म्हणून तुमचे डॉक्युमेंट तिथे अपलोड करेल? कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याला मेसेज सुद्धा येत नाही की फॉर्म तुमचा त्रुटीत आलाय किंवा तुमचा रिजेक्ट केलाय, तुमच्या पैशाचं काय, हे सगळं जे आहे ते पूर्ण जो फॉर्म डिझाईन केलाय हा पूर्णतः चुकीचा आहे त्या ठिकाणी। याच्यामध्ये IT विभागाने लक्ष घालायला पाहिजेत, कारण ही योजना तुम्ही शेतकऱ्याला फक्त एकदाच देताय, पण शेतकऱ्याला ते कायमस्वरूपी मटेरियल मिळतं, त्याच्यानंतर शेतकऱ्याला सोलार मिळणार नाही आणि लाईटही मिळणार नाही। हे डोक्यात ठेवून हे पोर्टल पूर्ण स्वतः डिझाईन करायला हवं आणि त्यानुसार हे काम करायला हवं। मोबाईल नंबर चेंजेसचं शेतकऱ्याच्या लॉग इन मध्ये चेंजेसचं ऑप्शन द्यायला हवा, ना की असं ओपन तुम्ही ऑप्शन देताय, कोणी त्याच्यावर ये नंबर टाक, त्याचा OTP टाक आणि अपडेट करून घे नंबर, त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही। फ्रॉड हो शेतकऱ्यासोबत का काही हो, कंपनीवाले काही माती करू शेतकऱ्याची, हे तुम्हाला तिथे घेणं देणं राहिलेलं नाही। भलते असेल ते बदल तुम्ही त्या वेबसाईटवर करता आणि ते वेबसाईट ते बदल झालेले आहेत शेतकऱ्याच्या कल्याणकारी साठी नसून, शेतकऱ्याच्या उपयोगी नसून, शेतकऱ्याची उलट डोकेदुखी वाढवणारे बदल त्या ठिकाणी तुम्ही करत आहात वेबसाईटवर, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं। हे बदल सुचवायचे, तुम्हाला बदल करायचं सुचवतोय कोण? तुमचे कोण IT सल्लागार आहेत, कोण तुमचं पोर्टल डिझाईन करणारे आहेत, त्यांनी थोडंसं डोकं वापरायला हवं की आपण हे एवढं ओपन पोर्टल जनरेट करत आहात, ओपन पोर्टल तयार करत आहात, याच्यामधून शेतकऱ्यासोबत फ्रॉड होईल का? आणि उद्या चालून तुम्हीच म्हणता की हे शेतकऱ्यासोबत फ्रॉड झालं आहे, या शेतकऱ्यांनी फ्रॉड केला आहे आमच्यासोबत। आपले कृषी मंत्री जसं आता म्हणले की आम्ही 1 रुपयात पीक विमा दिला आणि शेतकऱ्यांनी आम्हाला जे आहे ते चुना लावला, तर तशाच पद्धतीत या योजनेत सुद्धा होऊ नये। तर त्यासाठी तुमचं जे काही पोर्टल आहे, जे काही तुम्ही डिझाईन केलेला फॉर्म आहे तो व्यवस्थितरित्या तिथे डिझाईन करायला हवा, एकदम सिक्युअर आणि सिक्युरिटी असली हवी। आधारने तुम्ही लॉग इन घ्या, कारण शेतकऱ्याचा मोबाईल नंबर हा प्रत्येक आधारशी लिंक झालेला आहे, तर त्यामुळे तुम्ही प्रोफाईल बनवता वेळेस जे आहे ते तुम्हाला साधा सिंपल ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला डिझाईन करता वेळेस तुम्ही आता जेही पोर्टल ज्या काही लँग्वेज मध्ये डिझाईन केलेला आहे त्या लँग्वेज मध्ये जे आहे ते तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा जो फॉर्म आहे ॲज इट इज फॉर्म फक्त शेतकऱ्याच्या प्रोफाईल मध्ये लॉग इन मध्ये दाखवायचा आहे। तुम्ही शेतकऱ्याची आधारद्वारे लॉग इन घ्या, आधार OTP द्वारे लॉग इन करून घ्या, त्यानंतर तिथे तुम्हाला शेतकऱ्याचा ओरिजिनल ॲड्रेस मिळेल, त्या शेतकऱ्याचं तुमचं जे काही प्रोफाईल आहे ते फोटो वगैरे सगळं काही तुम्हाला त्या ठिकाणावर आधार डेटाद्वारे मिळून जाईल आणि त्यानंतर जो आहे तो तुमचा ॲज इट इज फॉर्म तुम्ही त्या लॉग इन मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। शेतकरी जेव्हा पाहिजे तेव्हा त्या फॉर्मची प्रिंट डाउनलोड करू शकेल, जेव्हा पाहिजे तेव्हा त्याची वर्क ऑर्डर डाउनलोड करू शकेल, त्याच्यामध्ये शेतकऱ्याला दिलेले वॉरंटी कार्ड, शेतकऱ्याला दिलेलं कोणत्या कंपनीचं मटेरियल, कंपनीनं किती मटेरियल दिलंय, शेतकऱ्याला तक्रार करण्याचा तिथे ऑप्शन हवा आहे, कारण सध्या स्थितीत पंप काय काम करतो का, पंपाची काही तक्रार आहे आणि ही तक्रार निवारण करण्यासाठी शेतकऱ्याची तक्रार निवारण होण्यासाठी तुमच्याकडे सुद्धा जो आहे तो बॅकएंड स्टाफ हवा आहे। मिनिमम 8 दिवस तर शेतकऱ्याला लागायच नाही पाहिजे ही कंप्लेंट सॉल्व्ह होण्याकरता, कारण शेतकऱ्याचं जर पीक वाढलं तर 2 दिवसामध्ये पूर्णपणे पीक असं पूर्ण वाळून जातं। त्यामुळे जे आहे ते या ही योजना जी राबवताय ना, मुख्यमंत्री साहेबांना याच्याकडे लक्ष द्यायला हवं की ही जी योजना तुम्ही राबवताय तर इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचं सर्व्हिस। इथे तुम्ही किती पंप दिले, किती शेतकऱ्याला पंप बसवले हे मॅटर करत नाहीये, भले पंप कमी बसवा, तुमचं टार्गेट कमी ठेवा, परंतु याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे जे आहे ते सर्व्हिस आणि सर्व्हिस आणि सर्व्हिस। शेतकऱ्याला जर सर्व्हिस मिळाली नाही तर तुमची ही पूर्णतः योजना जी आहे ते पूर्णपणे फ्लॉप झाली, कारण उभं पीक जर वाळत असेल तर शेतकरी त्याला काहीच करू शकत नाही।
शेतकऱ्याला विजेवरची चालणारी जी मोटर आहे ते कोण्याही मेकॅनिकलकडे जर उचलून नेऊन तो दुरुस्त करू शकतो तिथे. पण ही जे सोलार तुम्ही दिलंय ना, तर या सोलार मध्ये जे दुरुस्ती करण्यासाठी तुमच्या कंपनीच्याच आम्हाला रडगाणं ऐकत बसावं लागणार आहे, तुमच्याच कंपनीच्याच माथा आम्हाला थांबावं लागणार आहे. याच्यावर एक तर तुम्ही कंपन्याला एक जबर दंड आकारायला हवे, कंपन्याला एक जबर त्याच्यामध्ये काहीतरी हे असायला हवं की ताकीद असायला हवी की शेतकऱ्याचा पंप 2 दिवस 3 दिवस जर बंद राहिला तर त्यांना एक मोठी दंडाची रक्कम आकारायला गेली पाहिजेत. तर जे आहेत त्या कंपन्या शेतकऱ्याला सर्व्हिस लवकर देईल. कारण शासन सुद्धा कंपन्याला कमी पैसे देत नाही. ज्या बाजारात पंप मिळतोय त्याच्यापेक्षा दुप्पट किंमत, बाजारात पंप जर 1000 रुपयाला मिळत असेल तर शासन कंपनीला 2000 रुपये पे करतं. म्हणजे एकंदरीत पंपाच्या किमतीच्या दुप्पट किंमत ही कंपन्याला जाते. त्यामुळे कंपन्यांनी सुद्धा जे आहे ते हे सर्व्हिस शेतकऱ्याला देणं बंधनकारक आहे आणि शासनाने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता शेतकऱ्याचे पंप बसले आहे. आता एक शासनाने ते बूस्टर पंप आणलेला आहे. त्या बूस्टर पंपात आपण सविस्तर व्हिडिओ घेणार आहे. कारण बूस्टर पंप हा खरंच काम करू शकतो का, शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरेल का, या सगळ्या गोष्टीची डिटेल आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. तुर्तास तरी या मोबाईल नंबर अपडेशन आणि या वेबसाईट अपडेशन संदर्भात जे आहे ती माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून सोलार योजनेविषयी असोत, इतर शासकीय माहिती योजनेविषयी व्हिडिओ असोत आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. धन्यवाद.